आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी पोएम आहे ती इंग्लिश टू इंग्लिश पाहिली. आता आपल्याला ही जी पोएम आहे ती इंग्लिश टू मराठी पाहायची आहे. ओके, तर मित्रांनो, जर का तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला मेसेज करा. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कवितेचं नाव आहे टीनेजर्स प्रेयर. टीनेजर्स प्रेयर ही कविता लिहिलेली आहे जे मोर्स यांनी. कोणी लिहिलेली आहे? जे मोर्स यांनी. टीनेजर म्हणजे काय बेटा? टीनेजर म्हणजे 13 ते 19 या वयोगटादरम्यान असलेले मुलं आणि मुली. विद्यार्थी मित्रांनो, हे वय आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे. या वयात आपण काय करतो यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे. या वयात जर का आपण योग्य निर्णय घेतला, योग्य कृती केली, स्वतःला योग्य सवयी लावून घेतल्या तर आपलं आयुष्य खूप खूप सुंदर बनतं. पण जर का या वयात आपले निर्णय चुकले, आपण व्यवस्थित ॲक्शन्स नाही केल्या तर त्याचा परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही पोएम खास तुमच्यासाठी लिहिलेली आहे, कारण तुम्ही 13 ते 19 या वयोगटादरम्यान आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट बेटा, ही जी पोएम आहे ही तुमच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिलेली पहिल्या युनिटची पहिली पोएम आहे. त्याचं कारण काय बेटा? तुम्हाला तुमच्या वयाचं महत्त्व कळलं पाहिजे, तुमच्या या वयात घेतलेल्या निर्णयांचं महत्त्व कळलं पाहिजे, या वयात तुम्हाला देवाचं महत्त्व कळलं पाहिजे, योग्य मार्गदर्शकाचं महत्त्व कळलं पाहिजे. ओके मित्रांनो, चला तर मग या कवितेला आपल्याला आता सुरुवात करायची आहे. टायटल खूप सोपं होतं, त्याच्यावरनं स्पष्ट कल्पना येते की ही जी कविता आहे ती टीनेजर्ससाठी आहे. टीनेजर्सला मराठीमध्ये किशोरवयीन मुलं, कुमारवयीन मुलं किंवा मुली असा त्याचा अर्थ होतो. 13 ते 19 वयोगटादरम्यान असलेली मुलं किंवा मुली. ओके बेटा, लेट स्टार्ट द पोएम. चला कवितेला सुरुवात करूया. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day, येणारा प्रत्येक दिवस, brings, आणतो, न्यू बिगिनिंग्स, नवीन सुरुवात. आता नवीन सुरुवात म्हणजे नवीन संधी. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो. म्हणून डिसिजन्स म्हणजे निर्णय, आय मस्ट मेक, मी घेतलाच पाहिजे. येणारा प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत असतो, म्हणून मी निर्णय घेतलाच पाहिजे, योग्य निर्णय घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्रांनो, आपण असं म्हणतो की माझ्या जीवनातले खूप सारे दिवस वाया गेलेत, म्हणजेच माझ्या जीवनातल्या खूप साऱ्या संधी वाया गेल्या. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याच वेळेस आपण एक विचार करायला पाहिजे की येणारा नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो, आणि म्हणून मग आपण एक नवीन चांगला निर्णय घेऊन तिथून आपल्या जीवनाला आपण सुरुवात करायला पाहिजे. मी यम आहे द ओनली वन म्हणजे एकमेव, एकटा. टू चूज म्हणजे निवडणारा. द रोड म्हणजे रस्ता. दॅट की ज्याच्यावर. आय विल टेक मला चालायचंय, ज्याला मला स्वीकारायचंय, ज्याला मला निवडायचंय. माझ्या जीवनात मला कोणत्या रस्त्यावर चालायचंय हा निर्णय घेणारा मी एकमेव आहे. ती माझी जबाबदारी आहे की मला जीवनात नेमकं काय करायचंय. आपले आई वडील फक्त सांगतात, बेटा तुला ठरवायचंय तुला काय करायचंय, तर तुझा योग्य निर्णय तुझं आयुष्य बनवेल, तुझा अयोग्य निर्णय तुझं आयुष्य खराब करेल. आणि म्हणून तूच एकटा जबाबदार राहशील तुझ्या सगळ्या निर्णयांना आणि त्या निर्णयांमुळे होणाऱ्या परिणामांना देखील. म्हणून पहिल्या कळण्यामध्ये कवी सांगतो, येणारा प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो, म्हणून आपण एक चांगला निर्णय घेऊन त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. आपल्या जीवनाबद्दल जे काही निर्णय आहेत ते
निर्णय घेण्याची जबाबदारी आपलीच आहे, आपणच असतो, दुसरं कोणीही आपल्याला या बाबतीत मदत करू शकत नाही. आणि म्हणून आपण योग्य निर्णय घेऊन आपल्या आयुष्याला चांगला आकार द्यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यातील यमक जुळणारे जे शब्द आहेत ते आहेत मेक आणि टेक. त्यांना रायमिंग वर्ड्स असे म्हणतात. तर ही रायमिंग पेअर झाली, मेक टेक, कारण त्यांचा उच्चार सारखा आहे किंवा सारख्या उच्चाराने त्यांचा शेवट होतो, म्हणून त्यांना म्हणतात रायमिंग वर्ड्स. ओके बेटा. तर ऍट द सेम टाइम रायमिंग स्कीम सुद्धा पाहिजे आपल्याला. रायमिंग स्कीम म्हणजे काय, व्यवस्थित बघा. बिगिनिंग्स याला जर का याचा शेवट यस ने झालेला आहे, यस या उच्चाराने त्याचा शेवट होतोय, त्याला आपण म्हणूया ए. काय म्हणूया, ए. आता याचा शेवट झालेला आहे मेकने, क असा उच्चार होतोय, बरोबर. हे मॅच आहेत का दोघं? इथं यस आहे, इथं ई आहे, नाही मॅच नाहीये. म्हणजे मग एचा पुढचं अक्षर काय येतं, बी. एचं पुढचं अक्षर कोणतं येतं, बी. तर मग आता चूज वर कुठे मॅच होत आहे का, चूज ज असा उच्चार आहे त्याचा, तो कुठेच मॅच होत नाही, म्हणून ए नंतर बी, बी नंतर काय येतं, सी, बी नंतर काय येतं, सी. आता मग टेक हा, टेक आणि मेक दोघं मॅच होत आहेत, दोघांचा उच्चार सारखा आहे, म्हणून आपण म्हणूया बी. पुन्हा एकदा काय म्हणूया आपण, बी. कळलं, लक्षात येत आहे. या कवितेची सगळ्या कडव्यांची रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, या कवितेची रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी. बदललेल्या सिलेबस मध्ये या रायमिंग स्कीमला देखील 1 मार्क्स आहे. येतंय लक्षात, रायमिंग वर्ड, रायमिंग स्कीम तुम्हाला कळली असेल, येतंय लक्षात. तर ह्या कडव्यामध्ये कोणते अलंकार आहेत, कोणते फिगर्स ऑफ स्पीच आहेत. तर बघा, डिसिजन्स आय मस्ट मेक, याच्यात अलंकार आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे उत्क्रम, उत्क्रम म्हणजे उलटा क्रम. इंग्रजीमध्ये सरळ क्रम कोणता आहे मग, सब्जेक्ट नंतर वर्ब, हा सरळ क्रम. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हा सरळ क्रम आहे. मग इथे सरळ क्रम आहे का, नाही. हे ऑब्जेक्ट मध्ये येऊन जातं, ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन टाकलेलं आहे. कसं सरळ क्रम कसा पाहिजे होता याचा, आय मस्ट मेक डिसिजन्स, आय मस्ट मेक डिसिजन्स, हा असा सरळ क्रम होता. पण सरळ क्रम दिलेला नाही, शब्दांचा क्रम बदललेला आहे, उलटा क्रम आहे, उत्क्रम आहे, म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. पहिला स्टांजा, पहिलं कडवं तुम्हाला कळलं अशी अपेक्षा. ओके, चला तर मग दुसऱ्या कडव्याला सुरुवात करूया. I can choose the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की आपल्याला जीवनात नेमकं काय करायचंय हा निर्णय घेण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्याला नेमकं कोणत्या रस्त्यावर चालायचंय हा निर्णय घेण्याची जबाबदारी आपली आहे. तर मग आपण असाही रस्ता निवडू शकतो की जो आपल्याला महान यशाकडे घेऊन जाईल, किंवा असाही रस्ता निवडू शकतो, असाही वाईट रस्ता निवडू शकतो, असाही चुकीचा रस्ता निवडू शकतो जो आपल्याला महान अपयशाकडे घेऊन जाईल. डिस्ट्रेसचा अर्थ इथे अपयश आहे, सक्सेस डिस्ट्रेस, लक्षात घ्या. मी कॅन शकतो, चूज निवडू, द रोड ऑफ लाईफ जीवनाचा रस्ता, दॅट की जो लीड्स म्हणजे नेतो, टू ग्रेट सक्सेस, ग्रेट म्हणजे महान, सक्सेस यश. मी असाही रस्ता निवडू शकतो जो रस्ता मला महान यशाकडे घेऊन जाईल, किंवा ट्रॅव्हल डाऊन च्याकडे जाऊ शकतो, द डार्कन रोड. डार्कन रोड म्हणजे बॅड रोड, इव्हिल रोड, चुकीचा रस्ता. मी चुकीच्या रस्त्यावरही चालू शकतो, अंधकाराच्या रस्त्यावरही चालू शकतो, की जो रस्ता, दॅट की जो लीड्स म्हणजे नेईल, टू ग्रेट म्हणजे मोठ्या, डिस्ट्रेस म्हणजे अपयशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनात कोणता निर्णय घ्यावा ही आपली जबाबदारी आहे. आपण
कोणत्या रस्त्यावर चालावं ही आपली जबाबदारी आहे. आपण असा देखील रस्ता निवडू शकतो जो आपल्याला महान अपयशाकडे घेऊन जाऊ शकतो, किंवा आपण असाही अंधकाराचा रस्ता निवडू शकतो जो आपल्याला महान अपयशाकडे घेऊन जाईल. आपल्याला यशाकडे जाणाऱ्या रस्त्याची निवड करायची आहे का अंधकाराच्या अपयशाकडे जाणाऱ्या रस्त्याची निवड करायची आहे, सर्वस्व आपली जबाबदारी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याला योग्य वळण द्यायला पाहिजे. या कळव्यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर. आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ. लाईफ इज कंपेअर्ड टू द रोड डायरेक्टली. लाईफ ही एक वेगळी गोष्ट आहे, रोड ही एक वेगळी गोष्ट आहे, पण दोघं एकच आहेत. रोड ऑफ लाईफ असं म्हणून दिलेलं आहे. जेव्हा दोन वेगळ्या गोष्टी एकच आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला असेल त्यावेळेस तिथे मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. रूपक अलंकाराची एक्झाम्पल्स आपल्याला जर का बघायची असतील तर आपण बघू शकतो, माय मदर इज ए गॉडेस. आता गॉडेस म्हणजे देवी वेगळी गोष्ट आहे, मदर वेगळी गोष्ट आहे, आपण दोघांना एकच म्हणून दिलं. लाईफ इज ए ड्रीम. जीवन म्हणजे स्वप्न. स्वप्न वेगळी गोष्ट आहे, जीवन वेगळी गोष्ट आहे, पण आपण दोघांना एकच म्हणून दिलेलं आहे. मग अशा दोन वेगळ्या गोष्टी एकच आहेत असं जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तिथे अलंकार होतो, तेव्हा तिथे फिगर ऑफ स्पीच होतो मेटाफर. इथे रोड ऑफ लाईफ, इथे फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर. त्याच्यानंतर बेटा रायमिंग पेअर बघूया. सक्सेस डिस्ट्रेस. सक्सेस डिस्ट्रेस ही रायमिंग पेअर आहे, सक्सेस डिस्ट्रेस. ओके. त्याच्यानंतर याची रायमिंग स्कीम पुन्हा एकदा बघूया. आता बघा, लाईफचा शेवट ई ने झालेला आहे, लाईफ असा उच्चार होतोय, तर आपण त्याला म्हणूया ए. आता सक्सेस आणि लाईफ या दोघांचा उच्चार सारखा नाहीये, सारख्या उच्चाराने या दोघांचा शेवट होत नाही, म्हणून ए नंतर काय येतं, बी. आता मग रोड. आता रोड लाईफशी मॅच होतोय का, नाही. सक्सेसचे मॅच होतोय का, नाही, वेगळंच आहे, म्हणून ए नंतर बी, बी नंतर आपल्याला पुढचा अक्षर घ्यावं लागेल सी. आता डिस्ट्रेस. डिस्ट्रेस वरीलपैकी कोणत्या शब्दाच्या उच्चाराशी मॅच होत आहे, सक्सेस. मग सक्सेसला काय म्हटलंय आपण, बी, मग याला आपण काय म्हणू, बी. ओके. म्हणून या कडव्याची देखील रायमिंग स्कीम आहे ABCB. रायमिंग स्कीम आणि रायमिंग पेअर खूप महत्वाचे आहेत. बेटा आपण या प्रत्येक कडव्याचा अभ्यास करताना साधारणतः 3 गोष्टी मी तुम्हाला शिकवतोय. पहिली गोष्ट म्हणजे त्या कडव्याचा अर्थ तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करून देतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कडव्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच, कोणता अलंकार वापरलेला आहे ते मी समजवतोय. आणि तिसरी गोष्ट त्या कडव्यामध्ये कोणती रायमिंग स्कीम आहे. या 3 गोष्टींवर तुम्हाला परीक्षेत प्रश्न येणार. येतंय लक्षात? तुम्हाला हे कडवं कळलं असेल अशी अपेक्षा. चला तर मग तिसऱ्या कडव्याला सुरुवात करूया. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. या कडव्यामध्ये कवी देवाला विनंती करतोय, अरे देवा माझे डोळे पूर्ण उघड, जेणेकरून काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मला स्पष्टपणे दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयात योग्य आणि अयोग्य याच्यातला फरक आपल्याला स्पष्टपणे जाणवत नाही. आणि म्हणून या वयात आपण देवाला विनंती केली पाहिजे, अरे देवा माझे डोळे पूर्ण उघड, जेणेकरून चांगला आणि वाईट याच्यातला फरक मला स्पष्ट दिसेल. प्लीज कृपया करून, ओपन अप म्हणजे उघड, माय आईज माझे डोळे, डिअर लॉर्ड प्रिय देवा, दॅट जेणेकरून आय मी माईट कदाचित क्लिअरली स्पष्टपणे सी पाहू शकायला पाहिजे. आता काय पाहू शकायला पाहिजे, मग योग्य अयोग्य याच्यातला फरक मी पाहू शकायला पाहिजे. पुढच्या ओळीमध्ये कवी काय म्हणतो, हेल्प मदत कर मी मला, स्टँड फॉर म्हणजे च्या बाजूने उभं राहायला, ची बाजू घेण्यासाठी मला मदत कर. कोणाची, व्हॉट, फॉर व्हॉट की जे इज आहे राईट म्हणजे योग्य. अरे देवा
जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी मला मदत कर. विद्यार्थी मित्रांनो, या वयामध्ये आपण खूप गुरफटलेलो असतो आणि त्यामुळे योग्य आणि अयोग्य याच्यातला फरक आपल्याला कळत नाही आणि आपण कोणाची साथ द्यावी जेव्हा आपल्याला योग्य आणि अयोग्य कळत नाही तर आपण कोणाची साथ देतोय, आपण ज्याची साथ देतोय तो योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून या कवितेचा जो कवी आहे तो देवाला विनंती करतोय की योग्य आणि अयोग्य याच्यातला फरक पण मला समजवून दे आणि योग्यच्या बाजूने उभं राहण्यासाठी मला मदत सुद्धा कर. जरी माझं त्याच्यात नुकसान असेल पण ते योग्य आहे म्हणून मला त्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी मदत कर. ब्रिंग आउट, बाहेर आण, द बेस्ट म्हणजे जे काही चांगलं असेल इन मी, माझ्या आतमध्ये. अरे देवा, माझ्या आतमध्ये जे काही चांगले गुण असतील ते बाहेर आणण्यासाठी मला मदत कर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आतमध्ये चांगले पण गुण असतात, वाईट पण गुण असतात, परंतु या वयात वाईट गुण आपल्याला खूप लवकर आकर्षित करतात आणि वाईट गुण लवकर बाहेर येतात, चांगले गुण लवकर बाहेर येत नाही. आणि म्हणून या कवितेचा कवी जो टीनेजर आहे, जो किशोर आहे, तो देवाला विनंती करतोय, अरे देवा, माझ्यातले चांगले गुण बाहेर येण्यासाठी मला मदत कर, जेणेकरून त्या गुणांचा वापर करून मी माझ्या आयुष्याला सुंदर आकार देईल. समजलं बेटा? या कवितेमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी म्हणजे कोणाला तरी उद्देशून केलेलं विधान, कोणाला तरी उद्देशून केलेलं विधान. मग याच्यात कोणाला उद्देशून बोललेलं आहे? प्रत्यक्ष देवालाच उद्देशून बोललेलं आहे. येत आहे लक्षात? आणि म्हणून प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. याच्यात देवाला उद्देशून हे विधान केलेलं आहे आणि म्हणून या कडव्यामध्ये अपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच आहे. रायमिंग पेअर. रायमिंग पेअर सी मी, सी मी, सी मी ही रायमिंग पेअर आहे. रायमिंग स्कीम, लॉर्ड ला म्हटलं ए, सी आणि लॉर्ड मॅच होत नाही म्हणून ए चा पुढचं अक्षर घेतलं बी. आता राईट वरचा कोणत्याच अक्षरासारखा उच्चार नाहीये राईटचा आणि म्हणून त्याला म्हटलं पुढचं अक्षर घेतलं ए नंतर बी, बी नंतर सी घेतलं, कारण तिघांचा उच्चार एकमेकांपेक्षा वेगळा आहे, तिघांचा शेवट वेगळ्या उच्चाराने होतो. मात्र मी आणि सी यांचा उच्चार सारखा आहे, त्यांच्या सारख्या उच्चाराने शेवट होतो म्हणून यांना म्हटलं बी. ए बी, सी बी, बी बी हा उच्चार आहे, सारखा उच्चार आहे दोघांचा आणि म्हणून याला पण बी म्हटलं, याला पण बी म्हटलं. अर्थ कळला, रायमिंग पेअर कळली, फिगर ऑफ स्पीच कळला, रायमिंग स्कीम पण कळली. ओके, काही शंका? चला चौथं कडवं बघूया. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, that I might keep my body clean and fit for life each day. या कडव्यामध्ये सुद्धा देवाला उद्देशून बोललेला आहे. देवा हेल्प, मदत कर, लॉर्ड देवा, टू जस्ट से नो, नाही म्हणायला मला मदत कर. व्हेन, जेव्हा, टेम्पटेशन, टेम्पटेशन म्हणजे काय? मोहित करणाऱ्या गोष्टी, आकर्षित करणाऱ्या गोष्टी, वाईट गोष्टी, कम्स म्हणजे येतात माय वे, माझ्या मार्गामध्ये. देवा मला नकार द्यायला मदत कर जेव्हा वाईट गोष्टी मला मोहित करतील, आकर्षित करतील, स्वतःकडे ओढून घेतील. विद्यार्थी मित्रांनो, या वयामध्ये अनेक गोष्टी आपल्याला आकर्षित करीत असतात, मोहित करत असतात. त्याच्यामध्ये काय आहे मग? गुटखा खाणे, बरोबर, जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवणे, फेसबुक व्हॉट्सअपचा वापर करणे, मर्यादित प्रमाणात काही हरकत नाही, परंतु जास्त प्रमाणात मग त्याचं रूपांतर होतं व्यसनामध्ये. गुटखा खाणे, दारू पिणे,
गप्पा गोष्टी टाइमपास मध्ये आयुष्य घालवणे, या सगळ्या आपल्याला आकर्षित करणाऱ्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यांना नकार देणं एवढं सोपं नाही. कोणाचा पण समोर जर का या गोष्टी आल्या ना, आपण त्यांना नकार देताना आपल्याला खूप त्रास होतो, आपल्याला खूप ताकद लागते अशा मोहित करणाऱ्या गोष्टींना नकार द्यायला. आणि म्हणून या कवितेचा जो कवी आहे तो देवाला विनंती करतोय की म्हणे मला नकार देण्याची ताकद दे. येतंय लक्षात? समजलं? तर याच्यात फिगर ऑफ स्पीच आहे. पुन्हा एकदा अपॉस्ट्रॉफी, कारण देवाला उद्देशून विधान केलेलं आहे. आपण पाहिलं अपॉस्ट्रॉफी म्हणजे कोणाला तरी उद्देशून केलेलं विधान. दुसरी गोष्ट रायमिंग पेअर बघूया. वे डे ही रायमिंग पेअर आहे. वे डे ही रायमिंग पेअर आहे. रायमिंग स्कीम बघूया. नोला म्हटलं ए, नोला काय म्हटलं ए. आता नो आणि वे यांचा उच्चार सारखा आहे का? नाही, यांचा उच्चार सारखा नाही, म्हणून वेला म्हटलं बी. क्लीन, क्लीन वरच्या कोणत्या शब्दाच्या उच्चाराशी सारखा उच्चार आहे का त्याचा? नाही, म्हणून त्याला म्हणूया सी. म्हणून त्याला काय म्हणूया? सी. आता डेचा उच्चार कोणत्या वरच्या शब्दाच्या सारखा आहे? वे, म्हणून वेला काय म्हटलं आपण? बी, म्हणून याला आपण म्हणूया बी. म्हणून याची पण रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी. ओके, लक्षात आलं? फिगर ऑफ स्पीच पण कळला. याच्यात फिगर ऑफ स्पीच आहे अपॉस्ट्रॉफी. याच्यात अजून एक फिगर ऑफ स्पीच आहे अँड फिट फॉर लाईफ इच डे. बघा मित्रांनो, एफ एफ रिपीट झालेला आहे. एफ एफ रिपीट झालेला आहे. लक्षात घ्या, कळतंय? जर का अक्षर रिपीट होत असतील तर तिथे फिगर ऑफ स्पीच होतो अलिटरेशन. तिथे फिगर ऑफ स्पीच होतो अलिटरेशन. विद्यार्थी मित्रांनो, इथे दुसऱ्या कडव्यामध्ये देखील अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. डाऊनचा डी, डार्कनचा डी. अलिटरेशन म्हणजे काय? जेव्हा सारख्या अक्षराची पुनरावृत्ती होते एकाच ओळीमध्ये, व अक्षरांच्या पुनरावृत्तीला रिपिटेशन म्हणत नाही, अलिटरेशन म्हणतात. अक्षरांच्या पुनरावृत्तीला रिपिटेशन म्हणत नाही, अलिटरेशन म्हणतात. मग रिपिटेशन कोणाला म्हणतात? शब्दांच्या पुनरावृत्तीला. जर शब्दाचा शब्द रिपीट होत असेल तर त्याला रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच म्हणतात. आणि जर का अक्षर रिपीट होत असतील तर त्याला म्हणतात अलिटरेशन. तर इथे डी डी म्हणजे अलिटरेशन, एफ एफ म्हणजे अलिटरेशन. या कडव्याचा अर्थ कळला, या कडव्याची रायमिंग पेअर कळली, या कडव्याच्या रायमिंग स्कीम सुद्धा कळली आणि फिगर ऑफ स्पीच पण कळले. ओके, चला तर मग शेवटचं कडवं बघूया. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. या शेवटच्या कडव्यामध्ये कवी अशी कल्पना करतोय की वरच्या 4 कडव्यांमध्ये देवाला जी काही विनंती केली ती विनंती देवाने मान्य केली आणि कवीला मदत केली. आणि त्याच्यामुळे कवीचं जे किशोर वय आहे 13 ते 19 दरम्यानचं जे वय आहे कवीचं, ते एकदम चांगल्या पद्धतीने कवीने जगलं. आणि त्याच्यामुळे कवी या शेवटच्या कडव्यामध्ये आशा व्यक्त करतोय, आनंद व्यक्त करतोय. जेव्हा त्याचं किशोर वय संपलेलं असेल तेव्हा तो स्पष्टपणे पाहू शकतो की देवाच्या मदतीने त्याचं लाईफ एकदम उत्तम प्रकारे, एकदम चांगल्या प्रकारे जगलं गेलं. वेन, जेव्हा माय टीनेज, माझं किशोर वय, आर ओव्हर, संपलेलं असेल, जेव्हा माझं किशोर वय संपलेलं असेल, आय नो, मला माहिती आहे, दॅट की आय विल सी, मला स्पष्टपणे दिसेल, माझं कुमार वय जेव्हा संपलेलं असेल ना तेव्हा मला स्पष्टपणे दिसेल, दॅट की लाईफ, जीवन, इज लिव्ड, जगलं गेलं, इट्स व्हेरी बेस्ट, एकदम चांगल्या पद्धतीने. जेव्हा माझं हे किशोर वय, जेव्हा हे माझं कुमार वय संपलेलं असेल तेव्हा मला स्पष्टपणे दिसेल की माझं जीवन एकदम चांगल्या पद्धतीने जगलं गेलं. का? विथ यू. यू म्हणजे गॉड, विथ यू म्हणजे विथ गॉड. वॉकिंग नेक्स्ट टू मी, वॉकिंग म्हणजे चालत असलेला, नेक्स्ट म्हणजे बाजूला, मी माझ्या. देव माझ्या बाजूला, माझ्या कुमार वयामध्ये, माझ्या किशोर वयामध्ये, माझ्या 13 ते 19 या वयामध्ये देव माझ्या सोबत नेहमी चालत असल्यामुळे, देवाने मला मदत केल्यामुळे, देवाने मला प्रॉपर
मार्गदर्शन केल्यामुळे माझं जे 13 ते 19 दरम्यानचं जे वय आहे, माझं जे टीनेज आहे, ते मी एकदम चांगल्या पद्धतीने जगलो आणि त्याच्यामुळे माझं जीवन एकदम सुंदर झालं हे मी स्पष्टपणे पाहू शकेल. केव्हा? जेव्हा माझं टीनेज संपेल तेव्हा. तर या कडव्यामध्ये असलेली रायमिंग पेअर सी मी, सी मी, याची रायमिंग स्कीम ओवरला म्हटलं ए, सी ला म्हटलं बी, कारण दोघं मॅच नाही, ओव्हर सी मॅच नाही म्हणून ओव्हरला म्हटलं ए, सी ला म्हटलं बी. बेस्ट वर कोणत्याच शब्दाशी बेस्टचा उच्चार मॅच होत नाही म्हणून त्यांना पुन्हा एकदा नवीन अक्षर वापरलं सी. आता मी कोणाशी मॅच होतो? सी शी, आणि म्हणून त्याला म्हटलं बी, म्हणून त्याला म्हटलं बी. म्हणून शेवटच्या कडव्याची देखील रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी, ए बी सी बी. आता याच्यात फिगर ऑफ स्पीच आहे. पुन्हा एकदा अलिटरेशन, अलिटरेशन अक्षरांची पुनरावृत्ती. डब्ल्यू डब्ल्यू रिपीट झालेला आहे, डब्ल्यू डब्ल्यू रिपीट झालेला आहे. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? ही जी कविता आहे या कवितेमध्ये एकूण 5 कडवे होते. टोटल 20 ओळी आहेत. किती? टोटल 20 ओळी आहेत. एकूण 5 कडवे आहेत. पहिल्या 2 कडव्यांमध्ये आयुष्यात घ्यावयाचा निर्णय, येणारा प्रत्येक दिवस आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण घेतलेल्या निर्णयांचं महत्त्व. दुसऱ्या 2 कडव्यांमध्ये देवाकडनं मदत मागितलेली आहे, देवाकडनं मदतीची अपेक्षा केलेली आहे. आणि शेवटच्या म्हणजे 5व्या कडव्यामध्ये आशा व्यक्त केलेली आहे की देवाकडनं मागितलेली मदत देवाने मान्य केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं टीनेज एकदम चांगल्या पद्धतीने आपण जगलेले आहोत आणि त्याचा परिणाम आपलं जीवन एकदम सुंदर झालेलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ वारंवार बघायचा आहे आणि ही पोएम एकदम चांगल्या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. पुढचा व्हिडिओ लवकरच याच्यावरचा ॲप्रिसिएशन प्रश्न उत्तरांचा असेल. लक्षात आलं? ओके. खूप खूप शुभेच्छा. घरीच राहा, घराच्या बाहेर निघू नका, स्वतःची काळजी घ्या. ऑल द बेस्ट.